मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील हवामान बदलायला सुरुवात झाली. जे ह्यापूर्वी 5 वर्षामध्ये जो हवामान दूषित झालं होतं, नकारात्मक झालं होतं, ते हवामान बदलायला लागलेलं आहे, सकारात्मक व्हायला लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अति आत्मविश्वास होता हाही त्या भारतीय जनता पार्टीला नडलेला आहे आणि थोडासा आपण जो खोटेपणा, खोटा नरेटिव्ह जो सेट केला होता त्याचाही काही प्रमाणात यश आहे. आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते सपशेल नाकारलं जनतेने, सपशेल नाकारलं. 2.5 वर्षाचे जे मुख्यमंत्री पद काबीज केलं होतं उद्धव ठाकरे यांनी, नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू का या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था. मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील हवामान बदलायला सुरुवात झाली. जे ह्यापूर्वी 5 वर्षामध्ये जो हवामान दूषित झालं होतं, नकारात्मक झालं होतं, ते हवामान बदलायला लागलेलं आहे, सकारात्मक व्हायला लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कालच्या मी व्हिडिओमध्ये एका हवामान बदलाचा सुद्धा मी वर्णन केलेलं आहे. त्या हवामान बदल कुठे घडला आहे तर उभाटा, शिवसेना उभाटा या पक्षामध्ये. तसंच आता आणखीन एका पक्षामध्ये सुद्धा हवा बदलली आहे आणि असे गोड वारे वाहत आहे, आल्हाददायक हवा व्हायला लागली, गुलाबी थंडी आलेली आहे. आणि हा पक्ष कोणता तर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी. आणि ह्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या कन्या यांची भाषाच बदलली. त्यांच्या जिभेवरती आता साखर रेंगाळायला लागली, गोडवा आलाय. नुकतंच सुप्रिया सुळेंनी एक विधान केलं. काय म्हणाले त्या की अकेला देवेंद्र सब कुछ कर रहा है, अकेला देवेंद्र सब कुछ कर रहा है. म्हणजे एकटे देवेंद्र बरंच काही काय करत आहेत आणि ते एकटे करत आहेत, अन्य कोणी काही करत नाही. आणि फक्त देवेंद्र आणि देवेंद्र. मित्रांनो, ह्यापूर्वी 2.5 वर्षाचं जे त्यांचं सरकार होतं महायुतीचं, त्यावेळेला ह्याच त्या सुप्रिया सुळे हे काय म्हणाले होते, अकेला देवेंद्र क्या करेगा, असं त्यांनी काय केलं होतं, एक वक्तव्य केलं होतं. मग त्या वक्तव्यानंतर अकेल्या देवेंद्राने काय काय केलं हे त्या 2.5 वर्षानंतर दिसून आलं. त्या 2.5 वर्षात सुद्धा दिसून आलं विरोधी पक्ष म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून. आणि त्यानंतर जे काय 2.5 वर्षानंतर त्यांनी जे काय केलं, जे काय धोबी पछाड मारली, ती अवघ्या महाराष्ट्राने बघितलेली. आणि याचा अनुभव राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या यांनी चांगल्या प्रकारेचा अनुभव घेतला आहे. आणि त्यानंतर त्यांचं आता मतपरिवर्तन झालंय, मनपरिवर्तन झालंय आणि ते काय म्हणतायत, अकेला देवेंद्र सब कुछ करेगा. और अकेला ही देवेंद्र सब कुछ कर रहा है. म्हणजे त्या पार्टीमध्ये आणखीन 2 जण आहेत त्यांच्यासोबत. एक आहेत त्यांचे बंधुराज, चुलत भाऊ अजितदादा पवार, आणि दुसरे आहेत एकनाथ शिंदे. पण यांना महत्त्व द्यायचं नाही आहे. महत्त्व कोणाचं आहे तर अकेल्या देवेंद्राचं. मित्रांनो, हे जे वारे आता व्हायला लागलेत ह्याला कारण काय आहे? ह्याला कारण एकच आहे, जो निकाल लागला आहे महाराष्ट्राचा, आणि निकाल त्यांनी समजून घेतला आहे. फक्त ते EVM वरती बोट ठेवत होते, EVMला दोषी ठरवत होते, दोष देत होते, निवडणूक आयोगाला दोष देत होते. ते सर्व करून ते मोकळे झाले, थकलेत, भागलेत, ते समजून चुकले. ते आता आपण हा जो खोटा नॅरेटिव्ह, खोट्या गोष्टी, खोट्या बातम्या पसरवण्याचा जो प्रयत्न केला आपण होता 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला काही प्रमाणात आपल्याला यश लाभलेलं आहे.
आणि ते यश लाभताना भारतीय जनता पार्टीची सुद्धा गाफिलता होती, अति आत्मविश्वास होता, हाही त्या भारतीय जनता पार्टीला नडलेला आहे. आणि थोडासा आपण जो खोटेपणा, खोटा नरेटिव्ह जो सेट केला होता त्याचाही काही प्रमाणात यश आहे. आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते सपशेल नाकारलं जनतेने, सपशेल नाकारलं. 2.5 वर्षाचे जे मुख्यमंत्री पद काबीज केलं होतं उद्धव ठाकरे यांनी, त्यामध्येही लोकांच्या मनात एक दुविधा ज्यावेळी होती ती दुविधा नष्ट झाली आणि उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ आहे 2.5 वर्षाचा, त्या कार्यकालामध्ये त्यांनी असं कोणतंही काम केलं नाही जे काम लोकांच्या मनात भरेल, लोकांच्या मनात जागा करेल. असं कुठलंही काम केलं नाही. त्या उलट अशी कामं केली ज्या कामामुळे ते दोषी ठरतील, त्यांच्यावरती आरोप लावला जाईल, अशी मात्र कामं केली. म्हणजे खंडणी वसूल करणं, एखाद्याला जोर जबरदस्तीने तुरुंगात डांबणं वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये जबाबदारी फक्त उद्धव ठाकरे होते का? तर नाही मित्रांनो. उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले शरदचंद्रजी पवार, कारण ते स्वतःला चाणक्य समजतात, स्वतःला ते जाणता राजा समजतात, त्यांची जाणकार काय आहे, ते काय जाणतात हेही जनतेला समजून चुकलेलं आहे. ते चाणक्य आहेत की शकुनी मामा आहेत ही जनता समजून उमजून चुकलेली आहे. त्यानंतर हा आलेला तो रिझल्ट आहे, निकाल आहे 2024च्या विधानसभेचा. आणि भूतो ना भविष्यतो असा हा बहुमान महायुतीला मिळालेला आहे. आणि ह्याचीच धास्ती आता शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या कन्येने घेतली. आणि ह्यापूर्वी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात होतं, त्यांच्यावरती दोषारोप लावले जात होते, त्यांनाच प्रत्येक वेळेला निशाणा बनवलं जात होतं. आता ते देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी काय झाले? देवा भाऊ झाले. तेव्हा लक्षात द्या, देवा भाऊ झाले असा उल्लेख सामनामध्ये सुद्धा केलेला आहे ह्या संजय राऊतांनी. देवा भाऊंची किमया त्या गडचिरोलीमध्ये नक्षलवादी त्या जिल्ह्यामध्ये पोलादी जिल्हा म्हणून नावारूपास येईल असं देवा भाऊंनी सांगितलं. आणि तर तसं जर झालं आणि त्याची जरी नवीन ओळख झाली गडचिरोलीची, ते पोलादी शहर म्हणून, पोलादी जिल्हा म्हणून, तर जी नक्षलवादी म्हणून जी त्यांच्यावरती काळिंबा लागली आहे त्या गडचिरोलीला ती पुसली जाईल. त्याच्यावरती सुद्धा ह्या संजय राऊतांनी भाष्य केलं होतं. म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख काय केला होता? एक नक्षलवादी गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला शरण गेलाय आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, त्याच प्रकारे आता शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा शरणागती पत्करलेली. ते समजून चुकलेत, आपण चाणक्य नाही आहोत. आपली नीती होती ती शकुनी नीती आहे. आणि या शकुनी नीतीने एक काही काळ जो होता, एक जो पिरियड होता, त्या पिरियडमध्ये आपण आपलं स्वार्थ साधलेला आहे, आपली मतलब साधलेला आहे. पण आता ज्यावेळी आपल्या समोर चाणक्य येऊन उभा राहिलेला आहे, उभा राहिलेला आहे, त्यावेळी आपली ही नीती चालणार नाही. कारण ती चाणक्य नीती म्हणजे कृष्ण नीती. आणि कृष्ण नीती आणि शकुनी नीती यांच्यामध्ये जे द्वंद्व झालं महाभारतामध्ये, शेवटी विजय कोणाचा झाला? तर धर्माचा, कृष्ण नीतीचा. आणि हे आता समजून चुकले शरदचंद्रजी पवार आणि त्याबरोबर त्यांच्या कन्यासुद्धा. कारण त्यांना आता धास्ती कसली आहे? तर आपल्या राजकीय भवितव्याची, आपल्या राजकीय भविष्याची. त्यामुळे त्यांनी आता काय घेतलं? नमतं घेतलंय, 2 पावलं मागे आले, शरणागती पत्करलेली आहे देवाभाऊंकडे. मित्रांनो, तुम्हाला काही दिवसात आता एक गोष्ट दिसून येईल. ती गोष्ट कोणती? तर जे उरलेले सुरलेले शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत आहेत ते अजितदादा पवार यांच्यासोबत जातील. कारण एकतर वयोमान
आहे 500 वर्ष, एक तर वयोमान आहे 500 वर्ष कोणाचे, शरदचंद्रजी पवार यांचं. दुसरं त्यांची आता ती जी काय नीती होती आणि ते काय जे जाणकार होते त्यांचं आता काय पत आहे, पितळ उघडं पडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत राहून आपलं भवितव्य नाही आहे हे आता त्यांच्यासोबत असलेले खासदार आमदार त्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता काय घडणार, जर ते शरदचंद्रजी पवार यांना सोडून गेलेत तर नामुष्की, उतरत्या वयात नामुष्की, आणि ही नामुष्की ओढवली जाऊ नये तर काय करायला पाहिजे, तर आपल्या पुतण्याशी हात मिळवणी करणं गरजेचं आहे. त्यानुसारच त्या पुतण्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे केक घेऊन गेले होते, बटोगे तो कटोगे, त्याच्यावरती असं लिहिलं होतं असं म्हटलं जाते. आता त्याच्यात किती तथ्य आहे मला माहिती नाही, पण असं म्हटलं जाते, अशी माहिती मला मिळाली की त्या केकवर लिहिलं होतं बटोगे तो कटोगे. हा एक संदेश होता असं म्हणायला हरकत नाही. हा संदेश कोणाला होता, तर शरदचंद्रजी पवार यांना. त्यामुळे आता शरदचंद्रजी पवार यांनी नमतं घेतलेलं आहे आणि ही गोष्ट आता उद्धव ठाकरेंच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. त्यामुळे ते सुद्धा कुठे गेले, हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान देवेंद्र भाऊंना भेटायला, देवा भाऊंना भेटायला. आता त्यांच्या तिथे देव झाले. हेच ते संजय राऊत ज्यावेळी देवा भाऊ म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला त्यावेळी काय, आता ह्याला देव झालेत, आता ते स्वतःला भगवान ईश्वर परमेश्वर समजतील आणि बरंच काय काय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी भाष्य केलं होतं. पण आता तेच संजय राऊत सामन्यामधून काय उल्लेख करतायत, देवा भाऊ. हा चमत्कार नाही मित्रांनो, हा धर्माचा विजय आहे. कारण देवा भाऊने एक घोषणा केली होती, हे धर्मयुद्ध आहे, जिहादच्या विरोधात धर्मयुद्ध. आणि जिहाद पुकारणारे कोण होते, तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि शिवसेना उभाटा. आणि तो जिहादच पुकारला होता. नरेंद्र मोदीजींना हटवा, नरेंद्र मोदींना हटवा, भाजपाला हटवा, फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून. हा जिहाद होता. आणि हा जिहाद पुकारणारे फक्त मुल्ला मौलवी नव्हते, तर हे 3 पक्षाचे नेते सुद्धा होते, शरदचंद्रजी पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे. त्यांच्या ही गोष्ट आता लक्षात आलेली आहे की देवा भाऊ खरोखर साक्षात देव आहेत आपल्यासाठी, त्यांच्यासाठी. आणि ह्या देवाला शरण जाणं गरजेचं आहे. नाहीतर हा देव जर कोपला तर आपल्याला भारी पडेल. देव जर कोपला तर आपल्याला भारी पडेल. म्हणून ही शरणागती पत्करलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, जो आता प्रेमाचा उमाळा आला आहे सुप्रिया सुळे यांना, तो प्रेमाचा उमाळा कसा काय आला, त्याच्या मागची कारणं काय आहेत, तुम्हाला काय वाटते, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तो उद्धव ठाकरे यांना प्रेमाचा उमाळा आला आहे, तो का आला आहे, त्याच्यामागे काय कारण आहे, त्याच्यामागे काय वास्तव आहे, हे तुम्ही आपल्या विचारांमार्फत कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू कच्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझा विचार पडत असेल लाईक करा, आपला विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तासित कर. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.